नमस्कार, मी पंजाब डक. आज 11, 12, 13च्या दरम्यान या 4 दिवसामध्ये काही काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, काही काही ठिकाणी जोरात पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी सांगणार आहे. तर आज 9 ऑगस्टला तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक भुवनेश्वरजवळ असलेला एक कमी दाबाचा पट्टा ते छत्तीसगडकडून मध्य प्रदेश पण इकडे गुजरातकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि त्याच्यानंतर अमरावती ह्या परिसरामध्ये काय होणार, ह्या 2-3 दिवस तिकडं पाऊस पडणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या त्या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये आज 13 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे, म्हणून हा त्यांनी शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 9, 10, 11, 12, 13च्या दरम्यान महाराष्ट्रात देखील तुम्हाला सांगितलं मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, खूप काय मोठा पाऊस पडणार नाही. दुपारपर्यंत ऊन पडेल, पण ह्या 4-5 दिवसामध्ये काय होणार आहे, तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. म्हणून परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली ह्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात आपण उत्तर कोकणपट्टीकडे वळू. तर कोकणपट्टीकडे मात्र आज 9 ऑगस्टपासून ते 14-15 ऑगस्टपर्यंत तिकडं मात्र पाऊस सरी थोडा चालूच राहील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. नाशिककडे देखील पाऊस थोडाफार चालूच राहील, सरी चालू राहील, म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 12, 13, 14च्या दरम्यान तुमच्याकडे देखील ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळे गुजरातकडे जात असल्यामुळं तुमच्याकडं 12, 13 आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान तिकडं तुमच्या इकडे तुरळक ठिकाणी वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विहिरीला पाणी येणारा असा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रात नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे देखील, अहिल्यानगरच्या सर्व जिल्ह्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे, म्हणून हा अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या, गावातल्या लोकांनी हा अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सरीत राहणार आहे. तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 4 म्हणजे 9, 10, 11, 12, 13 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे. खूप काय मोठा नसणार आहे, दुपारनंतर ऊन पडणार आहे, पण काही भागात तुरळक ठिकाणी विखुरलेलाच पाऊस आहे, खूप काय मोठा नाही, म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सातारा आणि इकडं कोकणपट्टी तिकडं मात्र सरी त्या चालूच राहतील. मात्र कर्नाटकला एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तुरळक ठिकाणीच पाऊस आहे. तेलंगणात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त एक कमी दाबाचा पट्टा भुवनेश्वरहून आपलं इकडं मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं विदर्भातच पाऊस पडणार आहे, आणि ते पूर्व विदर्भात, मग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळचा काही भाग आणि अमरावती, त्याच्यानंतर मोर्शी, असं करत करत परतवाडा, इकडं जळगाव, जामोद, इकडं जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये जात असल्यामुळं ह्यामध्ये 11, 12, 13च्या दरम्यान तिकडल्या भागातच म्हणजे मध्य प्रदेशच्या बाजून महाराष्ट्र जे लगतचे जिल्हे, तालुके येतात त्या शेजारच्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काही सर्वदूर पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. दिवसा ऊन पडेल, वारं सुटल, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. आणि शेतकऱ्याचे एक मेसेज आला की यावर्षी ह्या ऑगस्टमध्ये विहिरीला पाणी येईल, तसा पाऊस पडणार आहे का? तर तसा ह्या ऑगस्टमध्ये पाऊस पडणार नाही, पडणार आहे फक्त गोंदिया जिल्हा, नंदुरबार, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तिकडच्या परिसरातच म्हणजे पाणी येईल तसा पाऊस आहे. मात्र महाराष्ट्रात मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात विहिरीला पाणी येईल असा पाऊस पडणार आहे. पुन्हा मात्र धरण क्षेत्रात वाढ होणारा पाऊस, परतीचाच पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 15, 16, 17 ऑगस्टच्या दरम्यान एकदा राज्यात पाऊस आहे, पण ते सर्वदूर नाही. ते पण काय होणार आहे, पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. ते काय होणार, परत ते काय होणार, भुवनेश्वरहून छत्तीसगडहून मध्य प्रदेशकडून तिकडं उत्तराखंडकडे जाईल. मग उत्तराखंडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रात फक्त वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया त्या परिसरात तिकडं जोराचा पाऊस पडेल, आणि तिकडं पाऊस पडत असल्यामुळं महाराष्ट्रात फक्त सरी तुरळक ठिकाणी
15, 16, 17 ऑगस्टच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, असा मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात. फक्त मात्र विदर्भात, पूर्व विदर्भात ते पाऊस असणार आहे, म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीची कामे करायची. मी पहिल्यापासूनच आणखीन एक अंदाज सांगतो. मी म्हटलं तर सांगत होतो की जूनमध्ये कमी राहील, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टला कमी आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हे अंदाज दरवर्षी शेतकऱ्यांनी, यावर्षीचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, म्हणजे ऑगस्ट संपताना जे वातावरण चेंज होईल आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला जोराचा पाऊस असणार आहे आणि ते राज्यभर सगळीकडेच पडणार आहे. मग पाऊस काय होईल, पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा, जे वंचित भाग आहे, सोलापूर, सांगली, सांगलीचा काही भाग, आटपाडी इकडं, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या तरी तुमच्याकडे पिकाला लागल तसाच पाऊस पडणार आहे, पिकं जोपतील असाच पडणार आहे, पण तुमचं पीक काही खराब होणार नाही, पीक काही वाळून जाणार नाही. मात्र सप्टेंबर मधला पाऊस मात्र तुम्हाला सरासरी भरून काढणार आहे. म्हणून सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर जिल्हा,